प्रश्नाचे उत्तरार्ध। जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे। या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही। आणि महाराज, 3 पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा माणसाचा सर्वोच्च उद्देश होय, हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय, असे आपण म्हणता। त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत। आणि आपण म्हणता, वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते। याविषयी बोलावयाचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे, कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते। परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कयात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसतो? वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल? ज्यांचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे, अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल। आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा। अशा यज्ञांना माझा नमस्कार। दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही। भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ते अयोग्यच कृती ठरेल। आत्मसंयम, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही। दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते। तर मग अदृश्य असलेल्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल? फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही। महाराज, पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही। असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात। स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही।
तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यानंतर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला. गौतमाने राजाला दिलेले जे काही उत्तर आहे, म्हणजे तू तरुण असताना ही जी परिव्रज्या घेतली हे काही चांगलं नाही, तर तू वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, नंतर मग तू परिव्रज्या घेतो, नाही का. अशा प्रकारे जे काही उपदेश केला बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतमाला, आणि तेव्हा सिद्धार्थ गौतमाने राजाला उत्तर दिले का वृद्धापकाळसुद्धा हा कसा असतो, त्या काळामध्ये सुद्धा अस्थिरता असू शकते. आणि मग जेव्हा माणसाचं दैव म्हणजे दैव टिकलं की तो काळसुद्धा म्हणजे कोणत्याही काळी ते आपल्याला काय ठेवू शकते. काय म्हणजे आपल्या ताब्यात नाही. केव्हा मरण येईल माणसाला हे काही सांगता येत, काळ काही सांगून येत नाही. मग अशा गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल किंवा वृद्धापकाळाची कोण वाट पाहत बसत, नाही का, आपण जे काही म्हणतात ते. मग राजाने सांगितलं का तू एखादा यज्ञ कर. अशा यज्ञाला सिद्धार्थ गौतम काय म्हणते, अशा यज्ञाला माझा नमस्कार. कारण जरी त्या यज्ञामधून जे काही सुख मिळत असेल, सुखाची प्राप्ती होत असेल, परंतु दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेले सुख हे काही चांगलं नाही. ज्या यज्ञामध्ये पशुची हत्या आपण करता किंवा करत आहात, तर ते काही मला चांगलं वाटत नाही. आणि त्यापासून जे काही सुख मिळत असेल ते सुद्धा कसं आहे, तिरस्कारणीय आहे. म्हणून मी ते यज्ञसुद्धा करत नाही. आणि कोणत्याही फळासाठी, फळप्राप्तीसाठी त्याच्यामध्ये कृती करण्याचा माझा मोहसुद्धा वाटत नाही आणि त्या कामामध्ये मी पळत नाही. अशा तऱ्हेने त्या सिद्धार्थ गौतमाला राजाला उत्तर दिले. आणि राजा शेवटी म्हणाला हात जोडून की तुझी इच्छा असेल तसा तू कर. आणि तुझी ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुला काय प्राप्त होईल ते प्राप्त झाल्याच्या नंतर मला भेटण्याची तू कृपा कर, असं म्हटलं. आणि सिद्धार्थ गौतमानं राजाला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. आणि मग राजा आपल्या सेवकांसह तिथून राजवाड्याकडे परत निघाला. आहे शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महाना आणि भद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रज्या का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रज्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिये हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे
सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा, अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियन्सी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियन्सी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजक राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. सिद्धार्थ गौतम त्या राजगृहात राहत होता. त्या ठिकाणी आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. आता हे 5 परिव्राजक कोणते कोणते होते? कौंडिन्य, अश्वजित, काश्यप, महाना आणि भद्री हे होते 5. ते 5 परिव्राजक देखील सिद्धार्थ गौतमाचे रूप पाहून थक्क झाले. त्याला पाहून त्याच्या मनात असा विचार आला, का एवढा साजरा पोरगा परिव्राजक झालाच कसा? याले काय अशी अडचण आली तर हा परिव्राजक झाला? त्यानं का स्वीकारली असावी? त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला. जसं राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाला जे जे काही प्रश्न विचारले त्याच प्रकारचे प्रश्न या 5 परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमाला विचारले आणि मग सिद्धार्थ गौतमाने सुद्धा त्यांना तसेच उत्तर दिले. आणि मग त्या 5 परिव्राजकांनी त्या सिद्धार्थ गौतमाला सांगितलं की तुम्ही परिव्राजक झाल्याच्या नंतर, तिथून निघून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय काय घडलं तर हे याविषयीची तुम्हाला माहिती आहे काय? सिद्धार्थानं म्हटलं का नाही बाबा, मला काही माहीत नाही काय झालं तर. मग त्या 5 परिव्राजकांना सांगितलं का तुम्ही कपिलवस्तू सोडल्याच्या नंतर त्या शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. त्याने निदर्शने काढले. सर्व मुलं मुली लोकांना असं म्हणजे तिथं फार मोठी चळवळ केली की भावाने भावाच्या विरुद्ध लढणे हे काय
चूक आहे, त्या सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा, असे आपल्या हातामध्ये फलक घेऊन फार मोठी त्या ठिकाणी त्यांनी चळवळ केली, मिरवणुका काढल्या. आणि मग त्या चळवळीचा परिणाम असा झाला की त्या शाक्य संघाला पुन्हा एक सभा बोलवावी लागली. आणि मग त्या कोलियांचा आणि शाक्यांचा असा समेट घडवून आणण्याच्या बाबतीत 5 लोक त्या शाक्यांनी निवडले. आणि मग हे जेव्हा त्या कोलियाला समजलं तेव्हा कोलियांना सुद्धा फार आनंद झाला आणि त्यांनी सुद्धा आपल्यामधील 5 लोक निवडली आणि त्या 10 लोकांनी एक मोठं मंडळ स्थापन केलं, लवाद मंडळ म्हणजे ते स्थापन केलं. आणि मग जेव्हा हे पाण्याचा वाटप होत होता तेव्हा हे मंडळ त्या ठिकाणी काम करत होतं. आणि मग हे जे शांततेची वार्ता त्या 5 परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमाला सांगितलं तेव्हा मग ते परिव्राजक म्हणे की आता त्या ठिकाणी शांत वातावरण झालेलं आहे, आता तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर घरी परत का जात नाही बा, असं त्या परिव्राजकाने त्याला म्हटलं. आणि मग सिद्धार्थ गौतम म्हणाले की ही जी तुम्ही वार्ता सांगितली, जी काही माहिती सांगितली त्याबद्दल मला फार आनंद होत आहे, हा माझा विजय आहे. परंतु यापुढे मी घरी जाणार नाही, यापुढे सुद्धा मी परिव्राजकच राहीन, असं त्या परिव्राजकाला सांगितलं. आणि मग त्याने विचारलं सिद्धार्थ गौतमाने त्या परिव्राजकांना की यापुढे तुमचा कार्यक्रम काय आहे. तर त्या 5 परिव्राजकांनी सांगितलं की आम्ही आता यापुढे तपस्या करणार आहे, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर चला. आणि सिद्धार्थ गौतमानं त्यांना उत्तर दिलं की मी तुमच्यासोबतच येईन, परंतु त्याच्या अगोदर मी इतर मार्गाचं शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांची परीक्षा केली पाहिजे, असं सिद्धार्थ गौतमानं त्या 5 परिव्राजकांना सांगितले. आणि नंतर ते 5ही परिव्राजक तिथून निघून गेले. आता आहे नव्या परिस्थितीची समस्या. कोलिय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्राजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय. युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय. खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, पिता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते
की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढलेच पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. जेव्हा ते 5 परिव्राजक सिद्धार्थ गौतमाला सोडून गेले पुढचा कार्यक्रम करण्यासाठी, आणि मग हा सिद्धार्थ गौतम एकटाच राहिला, आणि एकटा राहिल्याच्या नंतर मग तो स्वतःशीच त्या ठिकाणी जे काही स्थिती उत्पन्न झाली होती त्याविषयी तो आपल्या मनात विचार करू लागला की आता आपण आपली परिव्राज्या पुढे चालू ठेवण्याची किंवा नाही. तो स्वतःशीच ठरवू लागला. आपण आपलं घर सोडलं कशासाठी सोडलं बा? मग तो स्वतःलाच विचारू लागला. आणि मग आता माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय, असे अनेक विचार त्या सिद्धार्थ गौतमाच्या मनात यायला लागले. आणि तो स्वतःशीच असा विचार करू लागला म्हणजे माझ्यापुढील ही समस्या संपलेली नाही. आता माझ्यापुढे असं त्या समस्येचं काय विशाल रूप, त्या समस्येने असं विशाल रूप धारण केलेलं आहे. कारण हे जे युद्ध समस्या आहे, हा जो कलह आहे, हा कलह कसा आहे, फक्त राष्ट्रातच नाही आहे, तर हा कलह कशात आहे, भाऊ भावात आहे, माता पुत्रात आहे, कुटुंबात आहे, भावा बहिणीत आहे, सहकार्यात आहे, नाही काय. असे ठिकठिकाणी म्हणजे जिथं जिथं हा कलह सुरू आहे. आणि यामुळेच काय होते, दुःख उत्पन्न होते. आणि मग याचं उत्तर आपण शोधून काढलं पाहिजे असा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. मग आपण हा जो आपलं परिव्राज्या घेतली आहे, आपण ही परिव्राज्या आता पुढे चालू ठेवली पाहिजे. या समस्येचा उलगडा कितपत आपल्याला करता येईल असं सिद्धार्थ गौतमाने स्वतःच तपासून पाहण्याचा त्यानं निश्चय केला.